श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं मी आणि माझी लेक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. हा व्हिडिओ कालचा आहे. काल संध्याकाळी बाजारात निघाले होते तर खूप पाऊस झाला आणि आठवडी बाजार होता तर घरात काहीच भाजीपाला नव्हता. आता शनिवारी तर रक्षाबंधन आहे, शनिवारी मी माहेरी जाणार आहे. मग आता काय 2 दिवसासाठी भाजीपाला घ्यायचा होता तर म्हटले चला मग भाजीपाला घेऊन येऊ. 2 दिवसासाठी जास्त काही भाजीपाला घ्यायचा नव्हता. गेल्या मेथीची भरलेली पिकअप दिसली. एक शेतकरी होते, खूप मेथी होती, डायरेक्ट पिकअप भरूनच आणलेली होती. तर 20-20 रुपयाला जोडी होती तर मी एक जोडी घेतली मग मेथीची. मेथीच्या जोड्या तर भरपूर होत्या पण पिवळ्या पण पडलेल्या होत्या. तर मग निवडून घेत होती चांगली हिरवी, कारण की पिवळी जर पडली तर मेथीची भाजी आज करते की 2 दिवसांनी करते. मग थोडीशी हिरवीच घेतली की पिवळी नको पडायला जास्त, आणि थोडीशी जर पिवळी घेतली असती तर मग उद्या लगेच मेथीची भाजी करावी लागली असती. त्यामुळे मग बघतानाच हिरवी बघून घेतली चांगली. आठवडी बाजार खूप मोठा असतो, सर्व शेतकरीच असतात. जवळ शेतकरी आहे भरपूर, तर ताजा भाजीपाला ते घेऊन येतात. त्यामुळे आठवडी बाजाराला गर्दी तर खूप असते आणि भाजीपाला पण स्वस्त असतो खूप. इथे फ्लावरचा गड्डा बघत होते. 10 रुपयाला फ्लावरचा गड्डा होता पण भरपूर किडलेली होती त्याच्यामध्ये. एकदम उरलेला माल होता त्यामुळे 10 रुपयाला लावलेली होती आणि किडलेली होती, त्यामुळे मी काही घेतली नाही. परत पुढे निघाले. मग अगं क्रिशू, खेळायला काय नाही घ्यायचं, किती घरी खेळायला काहीच नाही घ्यायचं, खेळायला शांत बस. क्रिशूची पूर्ण रस्त्याने बडबड चालू होती. मम्मी मला हे घ्यायचं खेळायला, ते घ्यायचं खेळायला. तिला म्हटलं आता काहीच नाही घ्यायचं, आधी भाजीपाला घेऊ, मग तुला काय घ्यायचं ते मी खेळायला घेऊन देईल. पण बाहेर निघालं का ती खूप त्रास देते. प्रत्येक दुकान जर बघितलं ना तर तिला प्रत्येक दुकानातून काही ना काही घ्यायचंच असतं. इकडे पण फ्लावरची पिकअप भरलेली दिसली. म्हटले बघू, पण इथं पण तीच कंडिशन होती. सर्व चांगला माल विकला गेलेला होता आणि उरलेले केळीचे वगैरे फ्लावरचे गड्डे ते पण इथे 10 रुपयालाच त्यांनी लावलेले होते. तर मग मी फक्त बघून घेतले, पण त्याच्या अक्षरशः एकसुद्धा चांगला गड्डा मला सापडत नव्हता. मग त्यामुळे काय घेतलं नाही. परत 10 रुपये. मिरच्या कशा दिल्या? येते कितीला आहे? आणि ते छोटे छोटे 60 रुपयाला. काय 60 फ्लावर देते किती फ्लावर? इथं प्लायवूडचे छोटे पाट होते. आता गणपती गौराया येतील तर म्हटले बघू आपण पाट छोटा गणपतीसाठी एक, पण ते खूप महाग सांगत होते. मग काय घेतलं नाही आणि त्याच्यात ते लाकूड पण थोडंसं खराब होतं. मग म्हटले चला पुढे पण असेल तर मग पुढे बघू आपण. मग इथं पहिल्यांदा फ्लावर वगैरे घेऊन घेतली. इथं चांगले गड्डे दिसले मग घेऊन टाकले. इथे 20 रुपयाला एक गड्डा होता पण फ्लावर पण चांगली होती. मग त्यामुळे मी काही भाव वगैरे काही केला नाही, डायरेक्ट घेऊन टाकली. आठवडी बाजार म्हणजे मग गर्दी पण खूप असते, पण प्रत्येक वस्तू असतात. पार ज्वेलरीपासून कपड्यांपासून सर्व, पार भेळीचे दुकान वगैरे मोठा बाजार राहतो. त्यामुळं काय मला आवडतं आठवडी बाजाराला यायला. मी मंगळवारी आणि शुक्रवारी आठवडी बाजार असतो. तर हा मंगळवारचा आठवडी बाजार होता.
हिरवे मस्त कोबीचे गड्डे होते, 10-10 रुपयालाच होते. इथं पण त्या भाऊने पिकअपच भरून आणलेली होती, तर मग मी एक गड्डा घेऊन टाकला 10 रुपयाचा. हा मृग बाळा कृषू घेऊ आपण. कारले कसे दिले मावशी? 40 ला कारले 20 आहे 15 ला पाऊस कर ना अजून द्यायला. बटाटे घेऊ आपण. कृषू कांदे 10 रुपये. कांदे 10 रुपये. भेंडी कशी दिली? भेंडी 20 ला पाऊस आहे. हे इथं हार बांगड्यांचं दुकान आहे. घेत तर नाही मी काही, फक्त कृषीसाठी एक गंधाची बाटली जर घ्यायची असली तर तीच घेते. कानातले वगैरे काही नाही घेत मी बाजारातून. ह्या बटाटे घेतले इथे 20 रुपये किलो बटाटे होते, त्यामुळे मग बटाटे घेऊन टाकले. म्हटले आता रक्षाबंधनवरून आलं तर मग भाजीला जरी फ्रीजमध्ये काय नसलं तर बटाटे असतील, म्हणून 1 किलो बटाटे घेऊन ठेवले. बटाटेवाल्या भाऊंची ताईंची गर्दी चालली होती, त्यांची छत्री निघाली होती. आता पाऊस एवढा चालू तर त्यांचे पण भाजीपाला घेऊन बसायला पण खूप हाल होत होते लोकांचे, पण त्यांचं चालू होतं मग छत्री लावायचं काम वगैरे. इथे स्वीटचं दुकान होतं, तर कृषीसाठी जेम्स आणि किंडर जॉय घेतला आणि मग तिला म्हटलं आता चल घरी, बाजार तर सगळं घेऊन झालेला होता भाजीपाला. मग घरी निघालो. बाजारातून आल्यानंतर भाजीपाला भरायला घेतला. मग म्हटले व्यवस्थित असा भाजीपाला फ्रीजमध्ये भरून ठेवू. तर मागच्या आठवड्याचं तर काहीच नव्हतं भाजीपाला, फक्त वांगी होते, पण ते पण खूप सुकून गेलेले होते. मग म्हटले चला आता हा जो आणलेला आहे तो व्यवस्थित भरून ठेवू भाजीपाला. आणि कालच
फ्रीज पण साफ करून घेतलं काल दुपारी, कारण की आता 2-3 दिवस गावाला जाणार आहे. तर मग आता म्हटले परत तिकडनं आल्यावर कधी साफ वगैरे करू, त्याच्यापेक्षा जायच्या आधीच साफ वगैरे करून घेऊ. मग फ्रीज वगैरे साफ करून घेतलं, भाजीपाला सर्व व्यवस्थित असं भरून घेतला. जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.